मावशी नेमकं? हा बर, पोरग पिऊन आलं आणि त्यांनी काय केलं? हा हा. आणि पोरगा पोरगा कुठला होता तुम्हाला दम दिलेला की कमळालाच मत कर म्हणून? तुमचा शेजारी आहे का? काय नाव त्याचं? हा, झोडगे. सुनील झोडगेचा पोरगा का? बरं, त्याचं नाव नाही, रोजच्या संबंधातले. ठीक आहे ठीक आहे. आता आता काय त्रास होत होता मग तुम्हाला? त्यांनी तसं म्हणल्यावर काय काय झालं तुम्हाला त्रास? हां 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 हां. म्हणजे त्यांनी म्हणले तुम्ही पैसे घेतले तर का मतदान करणार नाही, आणि मग तुम्ही शिवी दिली म्हणले कोणत्या भाड्याने दिली मला पैसे सांग. हां हां हां. हां हां हां. बर, आणि तुम्हाला पहिलाच बीपीचा त्रास आहे? बर. एक कार्यकर्ता आला भाजपचा, त्याने आमच्या भाऊजीला दम दिला, कमळाला मतदान कर. हा झालं तर झालं. ते आमच्या भाऊजीला वाढला बीपी, तिला ऍडमिट केले गुलाबकाका तनपुरे, माहितीत का? त्यांच्या भाषेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आयसीयू मध्ये. आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल नेमकं आम्हाला? नेमकी कुणी दम दिला तो? ते आमच्या गल्लीत पोरग आहे, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. गणेश कोण? भाजपचा कार्यकर्ता आहे, सुधीर सुनील जोडगे. सुधीर सुनील जोडगे. हो. याने दम दिला का? हो, भाजपला मतदान करायचं, कमळाला मतदान करायचं. ना झालं तर झालं. ते आमच्या भाऊचं नवरा वालेलं 6 महिने. तिला एकच मुलगा, ती झाली व्हायबल. तिचं पर खर्च कापा लागली ती. आता तिला आयुष्य टाकायची. वाटलं तर तुम्ही खात्री करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कोर्टला फोन करा, विचारा नेमका परिस्थिती कशी नेमका. बर ठीक आहे, चालतं. मी सांगतो ही गोष्ट. मला 1 मिनिट. हो, डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची. पोलीस स्टेशनला कळवतो मी. मला नाव सांगा, ताईंचं नाव काय आहे? शांताबाई गोरख शिंदे. शांताबाई गोरख शिंदे. गोरख शिंदे. हा. वय किती त्यांचं? आता त्यांना एक मुलगा आहे, म्हणजे त्यांचं वय असं कमीत कमी 45 वर्ष समजा. 45 वय. आणि कुणी विरोधी कोण आहे? कोणी ते बोलला तो? सुधीर सुनील जोडगे. सुधीर सुनील जोडगे. जोडगे. ठीक आहे, चालतं. ओके. हो.